लहानपणापासून माझी आई एक गोष्ट नेहमी सांगायची की घरातला पुरुष जेव्हा घराबाहेर जातो तेव्हा तो फक्त स्वतःसाठी नाही तर कुटुंबासाठी कष्ट करत असतो. त्यामुळे निदान तो घरी आल्यावर तरी घरात आनंदाचं आणि शांततेचं वातावरण असावं की जेणेकरून त्याला घरी येण्याची इच्छा झाली पाहिजे, घरी येऊन त्याचं मन शांत झालं पाहिजे. त्या काळात मला ती गोष्ट योग्यही वाटायची. पण आज परिस्थिती बदलली आहे. पुरुषांसोबत स्त्रियाही घराबाहेर पडतात, नोकरी करतात, व्यवसाय करतात, जबाबदाऱ्या सांभाळतात, जगाशी तितक्याच ताकदीने सामना करतात. मग एक प्रश्न पडतो, जशी पुरुषांना घरी आल्यावर मानसिक शांतता हवी असते तशी स्त्रियांनाही नको का? दिवसभराची धावपळ, ताणतणाव आणि संघर्षानंतर एखादी स्त्री जेव्हा घरी येते तेव्हा तिलाही असं वाटत असेल की बाकी काहीही नको, पण निदान माझं घर मला शांतता देणारं असावं, जिथे मला सुरक्षित वाटावं, जिथे जाऊन माझ्या मनाला थोडा विसावा मिळावा आणि निदान घरी जाऊन तरी मला पुन्हा एकदा नवीन युद्धासाठी तयार व्हावं लागू नये. आणि म्हणूनच माझी एक विनंती आहे, फक्त नवऱ्यांना नाही तर सासू सासरे, आई वडील, भाऊ बहीण, वहिनी, नातेवाईक जे कोणी असतील, घरातलं वातावरण चांगलं ठेवा. कारण घर म्हणजे फक्त 4 भिंती नसतात, तर घर म्हणजे एक अशी जागा जिथे प्रत्येकाच्या मनाला मानसिक आधार मिळाला पाहिजे. आपण नेहमी म्हणतो की प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे एक पुरुष असतो किंवा प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. पण मला असं वाटतं की नेहमीच एका यशस्वी व्यक्तीच्या मागे एक शांत, समजूतदार आणि मनाला आधार देणारं घर असतं. ज्या घरात सतत वाद, कटकट आणि ताणतणावाचं वातावरण असतं त्या घरातील पुरुष बाहेर कितीही सक्षम असला तरी आतून थकून जातो. त्याची स्वप्न पूर्ण करण्याची ताकद कमी होते आणि आयुष्यात कितीही काहीही करण्याची इच्छा असली तरी तेवढी मानसिक शक्ती उरत नाही. आणि हे सगळं फक्त इथपर्यंत मर्यादित नाहीये, तर या सगळ्याचा सगळ्यात जास्त परिणाम होत असतो तो घरातल्या लहान मुलांवर. कारण घरातलं वातावरणच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पाया घडवत असतं. ते जे पाहतात, जे अनुभवतात, त्याचा त्यांच्या मनावर खोल परिणाम होत असतो आणि त्यातूनच त्यांचा आजचा स्वभाव आणि उद्याचं भविष्य घडत असतं. आपल्याच नकळत आपण आपली पुढची पिढी घडवत असतो. आणि त्यामुळेच माझी सर्वांना मनापासून विनंती आहे की घरातलं वातावरण चांगलं ठेवा, एकमेकांना समजून घ्या, एकमेकांशी आदराने वागा. पुरुष असो किंवा स्त्री, घराबाहेर काम करणारा असो किंवा घर सांभाळणारा, प्रत्येकाला आपल्या घरात मानसिक शांतता, सुरक्षितता आणि आपलेपणाची भावना मिळायलाच हवी. कारण घर हे फक्त राहण्याचं ठिकाण नसतं, तर ते मनाला उभारी देणारं, पुन्हा एकदा जगण्याची ताकद देणारं एक आश्रयस्थान असतं.